नमस्कार. कथाविश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मी ज्योती कदम घेऊन आले ते 6 महिने भाग 29. पुढील भाग पाहण्या अगोदर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा. मीरा प्रकाशची वाट पाहत दाराशी बसलेली होती. रात्रीचे 11 वाजून गेले होते, पण अजून तो आलेला नव्हता. तिला भूक लागलेली, पण त्याच्या आधी जेवायचं नाही सांगून सासू झोपायला गेली होती. मीरा आत बाहेर चक्रा मारून ही थकली होती. कधी येणार हे? मला भूक लागली. मला आल्यापासून हेच सुरू आहे. घरी आल्यावर ते जेवत पण नाहीत आणि मला उपाशी राहावं लागतंय. सासूबाई झोपल्यात वाटतं. मी जाऊन जेवूनच घेते थोडं. तिने सासूच्या रूमकडे डोकावून पाहिलं आणि स्वतःशीच बडबड करत तिने थोडं खाऊन घ्यायचं ठरवलं. भूकच लागली होती तशी. आणि आधीचा अनुभव पाहता नवरा आल्यावर जेवत तर नव्हताच, पण तिलाही जेवू देत नव्हता. आणि आजच त्याचा मवाळ वागणं पाहून तिने विचार केला की जर आधी जेवले तर तो ओरडणार नाही, पण तरीही धाकधूक होतीच मनात. तसेच आत जाऊन तिने आवाज येणार नाही याची काळजी घेत एका छोट्याशा प्लेटमध्ये केलेली मेथीची सुकी भाजी घेतली आणि अर्धी चपाती मोडून त्याच प्लेटमध्ये ठेवून खाऊ लागली. सोबत बाहेर नजरही टाकत होती. तो आला का नाही याकडे. कसे तरी 1-2 घास खाऊन होतात की नाही तोच प्रकाशच्या गाडीचा आवाज आला. मीराच्या तोंडातील घास तोंडातच राहिला. भीतीने आधी जेवले. जाणून ओरडणार तर नाहीत ना. घास चावून खायचा ती विसरूनच गेली या विचारात. तोच समोरून प्रकाश आत आला. ते रागाने लाल झालेले डोळे तिच्यावरच रोखले गेले. नंतर ताटावर नजर टाकली आणि तसाच त्याच्या खोलीत निघून गेला. त्याचा राग पाहून मीराची पुढे जेवायची हिंमतच झाली नाही. पण तरीही भूक लागलेली होती. ताटातली अन्न टाकून द्यायचं ही इच्छा नाही झाली. कसे तरी अर्धा चपातीचे तुकडे करून पाण्याबरोबर गिळून घेतले आणि हात धुवून पदराला हात पुसत ती खोलीत गेली. तर प्रकाश बाथरूममध्ये गेला होता आणि ती त्याची वाट पाहत पलंगाशी उभी होती. थोडा वेळ प्रकाश बाहेर आला. ते कपडे टॉवेल गुंडाळून फ्रेश होऊन आला. मीराने त्याला पाहून नजर झुकवली आणि हाताचा चाळा करत तशीच उभी राहिली. त्याने एक नजर तेही रागातच पाहिलं आणि पलंगावर येऊन झोपून घेतलं. त्याला झोपलेलं पाहून मीराने हिम्मत करून त्याला आवाज दिला. अहो. मीरा म्हणाली. आहो. अहो जेवायचं नाही का? मीरा आता त्याच्या खांद्याला हात लावून म्हणाली. दिसत होतं तो रागात आहे. डोळे बंद असूनही त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. आणि त्याचा तो थंड राग पाहून मीराला आता रडायला येऊ लागलं. परत सकाळी जर सासूला कळलं तर आजच्यासारखं परत मारल ती. अहो उठा ना, जेवण करा. पुन्हा एखादा खांदा हलवून त्याला रडकुंडीला येत म्हणाली. कशाला? तू जेवलीस ना, मग माझं काय? जेवलो काय आणि नाही काय, उपाशी राहिलो काय, फरक पडतो.
स्वतःचं पोट भरलं ना, मग गप्प झोप. आता परत जर आवाज दिला ना तर थोबाड फोडीन. त्याने तिच्या हाताला हिसका देऊन बाजूला केलं आणि रागात ओरडून म्हणाला आणि कुसवळून झोपी गेला. मीरा बराच वेळ खाली बसून रडत होती. रडून रडून डोळे सुकले आणि आवाजही आता निघेनासा झाला. पण प्रकाश ना उठून तिच्याकडे पाहिलं नाही रडते याचा तिला फरक पडला. शेवटी मीरा स्वतःच उठून उभी राहिली. दुसऱ्या बाजूने येऊन आधी त्याच्याकडे पाहिलं. तो गाढ झोपला होता. मग त्याच्या बाजूला अंतर ठेवून बेडवर त्याच्याकडे पाठ करून झोपली. मध्यरात्री कधीतरी मीराच्या पाठीवर हाताचा थंड स्पर्श जाणवला आणि ती दचकून जागी झाली. तर तिला जाणवलं प्रकाशने तिला मागून मिठी मारलेली आहे. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. क्षणात मीराचं शरीर ताटल्यासारखं झालं. अंगावर भीतीने काटा आलेला. श्वासही फुलले. तिच्या आणि त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर पडू लागले आणि तिच्या पोटात गोळा झाला. प्रकाश पाठीमागून तिच्या मानेवर, पाठीवर आणि ओठ फिरवत होता आणि हातानं तिला स्वतःकडे ओढून घेत पोटावरून वर सरकत हात तिच्या छातीवर आले आणि तिथेच दोन्ही हातांचा दाब देत त्याने तिला स्वतःकडे ओढून घेतलं. सुरू झाला त्याचा प्रणय, ज्यात तिच्या शरीराने साथ भेटत होती. त्याला पण मनाला मात्र सगळं विचित्र किळसवाणं वाटत होतं आणि तिच्यामध्ये एवढी ताकदही नव्हती की त्याला अडवू शकेन. बऱ्याच वेळानंतर त्याचं काम झालं तसा तो बाजूला झाला. ते पण नाखुशीनेच. मीराने स्वतःला तो म्हणेन तसं स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं असलं तरी त्याला एका मोमेंटला तिची साथ कमी पडत होती. तिला त्रास होत होता. ती नको ना म्हणून अडवत होती. तरीही त्याचे प्रयत्न सुरूच होते. जेव्हा ते या वेदना असह्य होऊ लागल्या तेव्हा अगदी काळकुळीला येऊन ओरडून रडून म्हणाली ती, सोडा ना मला खरंच लई दुखतंय. मी मरेन. तिचा तो वेदनादायी आवाज ऐकून शेवटी प्रकाश बाजूला झाला. मीरा त्याच्याकडे पाठ करून उठून बसत अंगावर कपडे घालू लागली तर पुन्हा प्रकाशने तिला हाताला धरून खाली झोपवलं आणि मीराने भीतीने थरथरत त्याच्याकडे पाहिलं. नको ना आता. नाही करत तिला जवळ घेत म्हणाला, मी साडी घालते. त्याच्या बोलण्यावर जणू तिला विश्वास बसला आणि ती त्याच्यापासून बाजूला व्हायला बघत ती म्हणाली, नको घालू साडी, राहू दे तसंच. असंच जवळ झोप माझ्या. तिला तशीच मिठी मारून झोपला आणि प्रकाश तिला हलायची सुद्धा संधी देत नव्हता. त्याच्या मिठीत मीराला बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं. जीव गुदमरून गेल्यासारखं. ना हलता येत होतं ना नीट श्वास घेता येत होता. त्याच्या अंगाचा विचित्र वासाने तिला मळमळ व्हायला लागली. पण नाविलाज होता. तो तर झोपी गेला होता आणि झोपेत त्याचे हात सैल झाले आणि मीरा हळूच बाजूला झाली आणि दीर्घ श्वास सोडला. रोखून धरलेला श्वास मोकळा सोडला. छातीवर हात ठेवून बाजूला झाली आणि स्वतःचे कपडे घेऊन उतरून अंगावर चढवले. किती घाण आहे हे सगळं. मला नाही आवडत. आई, जर तुला माहिती होतं असं सगळं होत असतं लग्नानंतर आधी का नाही सांगितलं मला? याच्यापेक्षा मला मरून टाकायचं ना. आज पुन्हा आईला आठवून रडत रडत स्वतःशीच बोलल्यागत बडबडत राहिली. कधीतरी अशीच बसल्या बसल्या तिला झोप लागून गेली. वरीत भाग पुढे.
धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या कथेला तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे. तुम्हा वाचकांची अशीच सोबत राहू द्या आणि भागावर समीक्षा देत चला. धन्यवाद.